खालापूर तालुक्यात गोळेवाडी गावाच्या आदिवासी वाडीत 10 ते 15 लोकांनी लाईट मीटर बसवावा म्हणून रोख 5,210 रुपये भरले, पण त्यांचे मीटर काही अद्याप बसवण्यात न आल्याने त्यांना अंधारात राहावे लागत आहे। वीज वितरणाच्या कार्यालयात विचारणा करायला गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून उलट त्या आदिवासी बांधवांना झाडे छाटण्याच्या कामावर बोलवले जात आहे। त्यामुळे येथील आदिवासी बांधवांनी, विशेष करून महिलांनी संताप व्यक्त केला आहे। खरं तर आदिवासी बांधवांना 1,620 रुपये भरून विद्युत मीटर जोडणी करून देण्याचा शासनाचा आदेश असताना 5,210 रुपये का घेतले असा प्रश्न येथे निर्माण होत असून याबाबत विचारणा करण्यासाठी या विभागाचे वीज वितरणचे उपअभियंता कोकेटकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन बंद येत असल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही। खालापूर तालुक्यातील गोळेवाडी इथे असणाऱ्या आदिवासी वाडीत एक वेगळाच प्रकार घडलेला दिसतोय। या आदिवासी वाडीमध्ये 10 ते 12 घरांमध्ये मीटर नव्हते आणि या मीटरसाठी MSEBच्या या विभागातील अधिकाऱ्यांनी काही रोख रक्कम त्यांच्याकडून दमदाटी देऊन घेतली। त्याला 4-5 दिवस झाले, परंतु त्यानंतर ही मीटर काय देण्यात आलेले नाहीयेत। 5-6 दिवसापासून ही जी काही 7-8-10 घरं आहेत, ही घरं अंधारातच आहेत। आपण आता गोळेवाडीमध्ये आहोत, त्या आदिवासी वाडीमध्ये आहोत। आपण त्या बांधवांना विचारूया, कारण त्यांना खूप त्या अधिकाऱ्याचा वाईट अनुभव आलेला आहे। तर दादा, काय सांगाल तुम्ही? 4-5 दिवसापासून मीटर देतो म्हणून अधिकाऱ्यांनी तुमच्याकडनं MSEBच्या पैसे घेऊन गेले, नक्की काय प्रकार झाला? आम्ही तिथं ऑफिसला गेलो तर त्या साहेब बोलला का गोलेवाडीचं चोर आहेत असा बोलला तो। न मग बोलला का 5,210 रुपये लागतील। तर आम्ही बोललो का कमी करा साहेब, तर बोलतो का नाही होणार कमी, असे बोलले ते। बरं, तुमच्याकडनं तुम्ही 5,200 रुपये त्यांना दिले, पण ते दिल्यानंतर तुम्हाला त्यांची तुम्ही पावती त्यांनी लिहून वगैरे दिली की काय? नाही दिले अजून, पावती वगैरे काही नाही दिलं। बरं, आणि किती दिवसात मीटर देतो वगैरे काय सांगितलं? बोललं का 4-5 दिवसात होईल काम, ना अजून नाही भेटलं। ना बोलले का झाड तोडायला या, असं बोलले। कुणाला सांगते झाडं तोडायला या? आम्हाला बोलले। कशासाठी? का लाईनच्या खाली झाड आहेत ना, ती तोडायला या, असं बोलले। म्हणजे तुम्हाला कामावरती पण बोलत आहे? हा, पैसे घेऊन पण? हा, आणि अजूनपर्यंत मीटर नाही, लाईट नाहीये घरामध्ये? नाही दिले। तुम्ही त्यानंतर पुन्हा विचारायला गेलात की नाही त्यांना? काल गेलत तर बोलतो का सोमवारी भेटतील, असं बोलतो। अच्छा, हा। बरं, त्याच्या व्यतिरिक्त काय सांगितलं का? 5,200 घेतले, मग मीटरच लावून देणार, त्याच्यानंतर अजून काही व्यतिरिक्त पैसे मागितले वगैरे काय तुमच्याकडून? नाही काय, वायर बियर आम्हाला सांगितले सर्व। वायर बियर तुम्हाला जाणायला सांगितलं? हा। बरं, तर तुम्ही काय सांगाल? हे जे काही मीटर वगैरे आता काढून नेलेले आहेत, तर पैसे भरलेत, पावती दिलेली नाहीये, काय नाही, तुम्ही जरा यंग दिसताय, काही या बाबतीत तुम्ही लोकांसाठी काय आवाज उठवणार आहात का? तर आवाज तर उठवायलाच लागेल, कारण काय आज 10 दिवस झाले, पूर्ण लहान पोरं आहेत, मोठे आहेत, वयस्कर आहेत, अंधारात, अक्षरशः अंधारात राहत आहेत। तर खूप त्रास झाला आहे त्या। तर नक्कीच मीटर, लाईट ही आयुष्याला नक्कीच पाहिजे। तर आपण काही खरं तर या लाईटचा त्रास महिलांना होतोय। आपण महिलांकडनं जाणून घेऊया की त्यांना या गोष्टीचा किती त्रास या गेल्या 10 दिवसामध्ये सहन करावा लागला। ताई, काय सांगशील तू? या 10 दिवसामध्ये लाईट नाहीये, मीटर देतो म्हणून पैसे घेऊन गेलेले आहेत, आणि नंतर परत कामाला या म्हणून ओरड पण होते तुमच्या घरच्या लोकांना। कशी आता या 10 दिवसामध्ये तुम्ही दिवस घालवले? कसं काढायचं? लहान लहान लेकरं आमची आहेत, तर लवकर आम्हाला असं वाटलं का पैसे भरू म्हणून लवकर मीटर भेटते, तर अजून परत तो कामाला पण बोलवते त्याच्यात। हे पैसे भरून शाने काय उपयोग? मग त्याच्यामुळे आम्ही पैसे भरलं, तर अजून पण देत नाही। तर एकंदरीत आपण पाहिलं, गोळेवाडीतील ही जी काही आदिवासी बांधव आहे, त्यांचा एकंदरीत अज्ञानाचा फायदा घेऊन ह्या MSEBच्या अधिकाऱ्याने यांच्याकडून 5,210 रुपये घेतलेले आहेत। त्यांना कुठल्याही प्रकारची पावती दिलेली नाहीये। खरं तर शासनाचा GR आहे की आदिवासी बांधवांना घरचे मीटर, लाईटचे मीटर देताना त्यांच्याकडून 1200 काहीतरी रक्कम आहे, 1260 रुपये
हीच भरून त्यांना मीटर द्यावा, परंतु 5,210 रुपये घेतले गेलेले आहेत. हे कसे घेतलेत, काय घेतलेत, त्यांच्याकडे पावती नसल्यामुळे आपल्यालाही ते समजलेलं नाहीये. आणि तोच अधिकारी आहे, तोच तुम्हाला मीटर लावून देतो, पण आमच्याकडे कामाला या, त्यांना झाडं तोडण्यासाठी वगैरे, हे आदिवासी असल्यामुळे त्यांना झाडं तोडण्यासाठी वगैरे घेऊन जात आहेत. अजूनही त्यांना मीटर लावून दिलेले नाहीयेत. त्यामुळं 10 दिवस झाले. आज या गोळेवाडीतील ही जी आदिवासी वाडी आहे त्यातील 10 ते 12 घरं आजही अंधारामध्ये आहेत. कलेक्टर साहेबांनी आम्हाला बोलले जवळ 5,210 रुपये सांगितले त्यांनी भरायला. आम्ही भरले नाही भरले. नंतर त्याच्यावरनं त्यांनी काय केला, आम्हाला बोलतो झाडे तोडायला या, तेव्हा तुमचे मीटर येतील. आम्ही त्याला बोललो ठीक आहे येतो आम्ही झाडे तोडायला. त्याला पाऊस पडला ना, मग आम्ही गेलो ना. त्याला आमची पोरं गेली काल, ती आली सांगून का बा पाऊस पडला, झाडं तिकडे झाली, आता आम्हाला या जमणार नाही अशी बोलली. आता तशी कामवाले लोक आहेत ना, सर्व लोक कामावर गेली. तर तो बोलला टाइम भेटला तर या परत, एवढा बोलला. नंतर मग काय ना विषय झाला दुसरा. परत नंतर तो काय बोलला आम्हाला, तुम्ही लोक चोरून लाईट वापरता आदिवासी हो, असं बोलला आम्हाला. 15 वर्षे 10 वर्षे तुम्ही चोरून लाईट घेतली. त्यांना लाईट नाही, कशी इडलिंग करायची, कशी पत्रा बसवायची. लाईट असल्यावरच पत्रा बसवतील ना. पाण्यामध्ये अशा पाण्यामध्ये पराबाला घेऊन आम्ही राहिलो कालोखामध्ये. लाईट असल्यावर ते इडलिंग होईल, पत्रा बसवतील, तेव्हाच मुलं राहतील ना त्याच्यात. पाऊस मध्ये काय राहतील. लवकरात लवकर मीटर द्यायला पाहिजे लवकरात लवकर. आमची पत्रा बसवायला राहिलीत घराची. मध्ये एकच मीटर आहे, तर आमच्या घरावर पत्र टाकायची होती ना काल, तर बिल्डिंग वाला आलता, तर त्यांच्याकडनं मीटर आहे, त्यांच्याकडनं लाईट घेतली. तर ते वायरमॅन काल आला ना, शिव्या देऊन गेला आम्हाला. बोलतोय का त्यांचा मीटर आता काढून घेऊ, तुम्ही चोरीने घेता, असे बोलतात. हो, आपण गोळीवाडी इथल्या आदिवासी बांधवांशी बातचीत आता केली, त्यावरून असं समजतंय की या विभागासाठी वावोशी आउटपोस्टला MSCBच्या जे कोकिटकर म्हणून उप अभियंता आहेत, यांनी इथे येऊन ही कारवाई केलेली आहे. 10 ते 12 लोकांकडून मीटर नाहीये म्हणून, त्यांच्याकडून मीटर देतो म्हणून पैसे त्यांना भरायला लावलेले आहेत. कुठल्या प्रकारची त्यांना पावती दिलेली नाही. आज 10 ते 12 दिवस होऊन गेले. ते मीटरची मागणी करायला जात आहेत, परंतु त्यांच्याकडून जबरदस्तीने झाडं तोडण्याची कामं करून घेतली जात आहेत, असं देखील हे बांधव आता आपल्याशी बोलताना इथे त्यांनी ते सांगितलेलं आहे. तसंच 5,200 रुपये जे काही मीटरसाठी घेतलेले आहेत, परंतु आदिवासी बांधवांसाठी 1,200 रुपयामध्येच मीटर द्यावा असा एकंदरीत शासनाचा GR असताना देखील 5,200 रुपये हे कुठल्या गोष्टीसाठी घेतलेत याचं उत्तर मात्र कोकटकर यांच्याशीच बोलल्यानंतर आपल्याला कळणार आहे. प्रवीण जाधव, नवराष्ट्र, खालापूर, रायगड.